पोट आत करायचं आहे हे 5 उपाय जर खरंच केले तर उलट परिणाम होणारच नाही. तर पोट हळूहळू आत जाऊ लागेल. आज जरा प्रामाणिकपणे विचार करा. गडा ठीक आहे, चेहरा ठीक दिसतो, पण जसं पोटावर नजर जाते पूर्ण आत्मविश्वास खाली येतो. आणि मनात प्रश्न करा, जर पोट आत झालं तर? नमस्कार बहिणींनो, मातांनो आणि मुलींनो. आजची ही चर्चा त्या महिलांसाठी आहे ज्या शांतपणे पोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहेत पण बोलून कोणाला सांगू शकत नाही. आज काही बोलणार नाहीये, तर असे 5 घरगुती उपाय सांगणार आहे ज्यांना जर खरंच पाळलं तर पोट हळूहळू आत जाऊ लागेल. पण त्याआधी जर तुम्हाला तुमच्या आरोग्यावर, आत्मविश्वासावर आणि शरीरावर प्रेम करायचं असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा. घरातील दुसऱ्या महिलांपर्यंत ही गोष्ट नक्की पोहोचवावी म्हणून शेअरही नक्की करा. आणि हो, अशा कामाच्या गोष्टी पुढेही मिळत राहाव्यात यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहाल. आता लक्ष देऊन ऐका, कारण या गोष्टी साध्या वाटतील पण परिणाम खूप खोलवर पडेल. 1. सकाळचं पहिलं पेय जे पोटाला आत ढकलण्याचं काम करतं. बहुतेक महिला सकाळी उठताच चहा किंवा बिस्किट घेतात आणि इथूनच पोटाची गोष्ट बिघडायला सुरू होते. सकाळचा वेळ शरीरासाठी फ्रेश बटनासारखा असतो. जर या वेळेला कोमट पाणी, त्यात थोडंसं लिंबू किंवा फक्त 1 चिमूट ओवा टाकून प्यायला तर पोटाची आतली सूज हळूहळू शांत होऊ लागते. ओवा गॅस बाहेर काढतो, लिंबू पचनाला जागं करतं आणि कोमट पाणी जमा झालेलं फॅट हळूहळू पचवतं. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, अरे पोट थोडंसं आत जातंय, हाच पहिला संकेत आहे. नंबर 2. रात्रीचं जेवण पोटाचा सगळ्यात मोठा शत्रू किंवा मित्र. खूप महिला दिवसभर सगळ्यांची काळजी घेतात आणि रात्री स्वतःसाठी भरपूर घेतात, पोळी, भात, काहीतरी गोड आणि मग झोपतात. पण लक्षात ठेवा, रात्रीचं जास्त जड जेवण म्हणजे पोट वाढणं. जर खरंच पोट आत करायचं असेल तर रात्रीच्या जेवणात हलकं, कमी आणि लवकर खायला शिका. 2 पोळ्या, भाजी आणि थोडंसं पुरेसं आहे. जेव्हा पोटाला रात्री आराम मिळतो तेव्हा शरीर काम करायला सुरुवात करतं आणि पोट हळूहळू आत जाऊ लागतं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? ज्या महिला लवकर आणि हलकं खातात त्यांचं पोट वयानंतरही नियंत्रणात राहतं. नंबर 3. चालणं, पण असं जसं पोटाशी थेट बोलत आहात. आता इथे खूप महिला मनात विचार करतात, चालतो तर आपण रोजचं, तरी पोट बाहेर का आहे? बस हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चालणं आणि योग्य पद्धतीने चालणं यात खूप फरक आहे. जेव्हा तुम्ही हळूहळू मोबाईल बघत मनात हजार टेन्शन घेऊन चालता तेव्हा शरीराला काहीच संकेत मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही रोज ठरलेल्या वेळेला थोड्या वेगात पोट हलकं आत खेचून चालता तेव्हा शरीर जागं होतं. असं वाटतं जणू तुम्ही पोटाला सांगत आहात की आता तुला आत जायलाच लागेल. सुरुवातीला श्वास थोडा वाढेल, पायात थोडी थकवा येईल, पण 3-4 दिवशी एक वेगळं हलकं वाटायला लागेल. पोट आधीसारखं जड वाटणार नाही आणि कपडे घालताना आरशात बघून मनात हसू येईल. खूप महिला इथेच चूक करतात की 2-3 दिवस चालून सोडून देतात, पण परिणाम 7व्या-8व्या दिवसानंतर दिसतो. आणि हो, एक गोष्ट नक्की सांगा, तुम्ही रोज चालता का? आणि चालता तर किती मिनिट? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमची गोष्ट दुसऱ्या महिलेला हिंमत देऊ शकते. नंबर 4. हळदीचं दूध. आधीचा उपाय पण विज्ञानापेक्षा पुढे आहे. हळदीला आपण सगळे मसाला समजतो, पण खरं तर ही शरीरासाठी आतून काम करणारी औषध आहे, विशेषतः महिलांच्या पोटासाठी. खूप महिलांचं पोट बाहेर येण्याचं कारण म्हणजे आत सूज असते, हार्मोन्स बिघडलेले असतात आणि पचन मंद झालेलं असतं. रात्री जेव्हा तुम्ही हळदीचं दूध पिता तेव्हा शरीर झोपेतच दुरुस्ती करतं. हळद आतली सूज हळूहळू कमी करते, पोटाभोवतीची चरबी सैल करते आणि सकाळी पोट हलकं वाटतं. सतत घेतल्यावर तुम्हाला जाणवेल की पोट आधीसारखं फुगलेलं नाही, सकाळी उठल्यावर पोट आत घेतलेलं वाटतं. हे एक दिवसाचं हे
1-2 दिवसाचं जादू नाही, पण 15 ते 20 दिवसात फरक स्पष्ट दिसायला लागतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, याने शरीराला नुकसान नाही, फक्त आणि फक्त फायदा होतो. नंबर 5. ताण आणि पोट याचं नातं खूप खोल आहे. कमी लोक सांगतात, पण पोट बाहेर राहण्याचं सगळ्यात मोठं कारण अनेक वेळा खाणं नसतं, तर चिंता असते. महिला दिवसभर सगळ्यांची काळजी घेतात. घर, मुलं, नवरा, नातेसंबंध, पैशांची चिंता, भविष्यातील टेन्शन आणि स्वतःसाठी काहीच नाही. ही सगळी गोष्ट थेट पोटात जाऊन बसते. म्हणून तुम्ही पाहाल की जी महिला आतून खूप जास्त त्रस्त असते, तिचं पोट लवकर बाहेर येतं. दररोज जर तुम्ही शांत बसून डोळे बंद करून खोल श्वास घेणं सुरू केलं, श्वास घेताना पोट बाहेर येऊ द्या आणि सोडताना पोट आत घ्या. हा छोटासा सराव पोटाला शिकवतो की त्याला पुन्हा आपल्या जागी जायचं आहे. हळूहळू मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि पोट आपोआप आत यायला लागेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत पोट पूर्णपणे आत जात नाही. या गोष्टीला खूप लक्ष देऊ नका, कारण ही गोष्ट वेगळी आहे पण तितकीच महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी पाणी पिण्याच्या सवयीवर लक्ष द्या. खूप महिला समजतात की कमी पाणी पिलं तर पोट आत जाईल, पण खरं उलट आहे. जेव्हा शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही, तेव्हा ते पोटाभोवती पाणी आणि चरबी साठवायला लागतं. दिवसभर थोडं थोडं पाणी पिणं सुरू करा, एकदम खूप नाही. दुसरी गोष्ट, खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका किंवा वाकून काम करू नका, कारण यामुळे अन्न नीट पचत नाही आणि पोट बाहेर यायला लागतं. तिसरी गोष्ट, पोटाला हलक्यात घेऊ नका. जर पोट रोज साफ होत नसेल तर तुम्ही काहीही केलं तरी पोट आत जाणार नाही. यासाठी फळं, भाज्या आणि थोड्या प्रमाणात भिजवलेली मनुका मदत करतात. चौथी गोष्ट, कंबर आणि पोट खूप घट्ट कपड्यांमध्ये बांधू नका, कारण त्यामुळे पोटाचे स्नायू कमकुवत होतात आणि चरबी साठवायला लागते. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, स्वतःला दोष देणं बंद करा. आरशात उभं राहून रोज पोट बघून दुःखी होऊ नका, तर असा विचार करा की मी हळूहळू स्वतःला सुधारते आहे. जेव्हा विचार बदलतो तेव्हा शरीरही बदलायला लागतो. ही छोटी छोटी गोष्टी मिळून मोठा बदल घडवतात. आता जाताना फक्त इतकंच लक्षात ठेवा बहिणींनो, पोट आत करणं हा एक दिवसाचा काम नाही आणि कोणत्याही औषधाचा चमत्कार देखील नाही. हे रोजच्या छोट्या छोट्या सवयींचा परिणाम असतो. आज तुम्ही जे ऐकलं त्यातलं अर्ध जरी प्रामाणिकपणे केलं तर येणाऱ्या दिवसात जेव्हा तुम्ही आरशात उभ्या राहाल तेव्हा पोट नाही, तुमचा आत्मविश्वास सर्वात आधी दिसेल. स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थ नाहीये, ती गरज आहे. तुम्हाला चांगलं वाटेल, हलकं वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर खुश राहाल. म्हणून आजपासून स्वतःच्या शरीराशी मैत्री करा, उलट नाही. कारण जेव्हा महिला स्वतःला समजून घेतात तेव्हा त्यांचं शरीरही त्यांची साथ देऊ लागतं.